महापालिकांचा निकाल लागताच आता सत्ता स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आलेला आहे। मालेगावात इस्लाम पार्टीनं सर्वाधिक जागा जिंकत सर्वांना धक्का दिलाय। 35 जागा जिंकलेल्या इस्लाम पार्टीला बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। मालेगावात सत्ता स्थापनेसाठी नवी समीकरणं। इस्लाम पार्टीची शिवसेना MIM ला साथ। हिंदुत्ववादी शिवसेना इस्लाम पार्टीला पाठिंबा देणार। निकाल लागताच आता लगबग सुरू झाली आहे ती सत्ता स्थापनेची। ज्या ठिकाणी स्पष्ट बहुमत नाही तिथे कुणाचा पाठिंबा घ्यायचा कुणाचा नाकारायचा यावर चर्चा झडू लागल्या। गेल्या 2-4 वर्षातला राज्याच्या राजकारणातला इतिहास पाहता सत्तेसाठी कुठलं समीकरण कसं जुळून येईल हे कुणीही सांगू शकत नाही। मालेगावमध्ये तशी स्थिती सध्या पाहायला मिळते आहे। इस्लाम आणि समाजवादी पार्टीच्या मालेगाव सेक्युलर फ्रंटनं बहुमतासाठी लागणारी 43 ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी हालचाली सुरू केल्या। त्यासाठी त्याने कट्टर विरोधातल्या शिवसेनेसह MIM कडे बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकदा महापालिकेच्या निकालावर नजर टाकली तर चित्र स्पष्ट होईल। इस्लाम पार्टी 35 जागा, समाजवादी पार्टी 6, MIM 20, शिवसेना 18, भाजप 2, काँग्रेस 3 असं संख्याबळ आहे। बहुमत आमच्याकडे असल्यामुळे महापौर आमचाच बनला पाहिजे। शहराच्या विकासासाठी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आमचे दरवाजे खुले राहतील असं मत इस्लाम पार्टीचे प्रमुख माजी आमदार आसिफ शेख यांनी व्यक्त केलंय। मालेगांव शहर की आवाम ने सबसे बड़ा पक्ष हमको दिया। हम 15 सीट ज्यादा है और सेकुलर फ्रंट 20 सीट ज्यादा है, तो परंपरागत हमको हमारा पक्ष का महापौर बनना चाहिए, हमारी ऐसी इच्छा है। और अगर विकास के लिए शहर का विकास, शहर की डेवलप और शहर का जो एकात्मा, जो हिंदू मुस्लिम एकता होना चाहिए, उसके लिए अगर हमको बैठना पड़ेगा तो हम साथ में, ये मेरा एक स्टेटमेंट है, लेकिन मैं हमारे प्रमुख पदाधिकारियों से बैठ करेंगे। हमारे लिए दरवाजे खुले, सबने हमको बिना शर्त पाठिंबा दे देना चाहिए। हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे मांडणाऱ्या शिंदेची शिवसेना इथं किंगमेकरच्या भूमिकेत आहे। त्यामुळे प्रस्तावावर बोलताना शिवसेनेचे आमदार आणि मंत्री दादा भुसे यांनी याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असं म्हटलंय। स्थानिक नेत्यांचं काय मनोगत आहे, आपल्या पदाधिकाऱ्यांचं काय मनोगत आहे, नगरसेवकांचं काय मनोगत आहे आणि त्याचा गोषवारा आम्ही आमच्या वरिष्ठांच्या कानावर घालून, शेवटी हा पक्ष वरिष्ठांच्या आदेशावर चालणारा पक्ष आहे। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची जी शिकवण आहे त्या पद्धतीवर चालणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। तरी वरिष्ठांच्या कानावर घातल्याच्या नंतर ते जे काही आम्हाला मार्गदर्शन आदेश देतील त्याप्रमाणे पुढचं मार्गदर्शन आम्ही करतो। सेक्युलर फ्रंटने जर मदतीचा हात पुढे केला आणि मदत मागितली महापालिकेने, मी परत सांगतो आहे की एकदाची सर्व आकडेवारी आम्हाला बोलून घेऊ दे, चर्चा करू। तर दुसरीकडे इस्लाम पार्टीचे कट्टर विरोधक असणाऱ्या MIM पक्षानं विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पाठिंबा देऊ, मात्र चर्चा आवश्यक आहे असं मत MIM से आमदार मौलाना मुफ्ती इस्माइल यांनी केलंय। अगर वो शहर की तामीर और तरक्की और शहर को फिरका परस्तों से बचाने के लिए उन्होंने हमको पेशकश की है, तो हम ये चाहते हैं कि अगर वो अपने बयानात में सच्चे हैं और शहर के लिए, शहर वालों के लिए मुखलिस हैं और फिरका परस्ती के खिलाफ है, तो वो हमसे बात करें, बैठ कर के बातचीत होगी। शहर की तामीर और तरक्की के पेश नज़र अपनी और अपनी पार्टी का वक़ार बहाल रखते हुए हम उनके साथ बात करने के लिए तैयार हैं। एकंदरीतच मालेगावचे राजकीय समीकरण नेहमीच शिवसेनेच्या भोवती फिरत आलंय। शिवसेना सत्तेत आहे, त्यामुळे भुसेंच्या माध्यमातून मालेगाव शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेत भरघोस निधी, विकास कामं केली जातील हे लक्षात घेता इस्लाम पार्टी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत उत्सुक असल्याचं समजतंय। पण हिंदुत्वाचा मुद्दा सोडून विकासाच्या मुद्द्यावर शिंदेची शिवसेना इस्लाम पार्टी सोबत सत्तेत बसते का, बिनशर्त पाठिंबा देते का, की MIM मतभेद विसरून विकासासाठी हात पुढे करते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल मोरे, झी 24 तास, मालेगाव।